मित्रांनो, आज मला त्या लोकांबद्दल बोलायचंय जी फक्त शिवजयंतीला बाहेर येतात आणि काय बोलतात ना, मी खूप व्हिडिओ बघितले, टी शर्ट काढून त्या डीजेच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे लागलेत आणि फालतूचे नाच करतात. फालतूचे नाच गाणं डान्स लावलाय. ह्यांना गाडीचा इतिहास नसतो माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नाही माहिती, विचार नाही माहिती. फक्त ही लोक नकली शिवभक्त असतात जी डीजेवर येऊन नाचायला लागतात. मला त्यांच्याबद्दल आज बोलायचंय. आता काही दिवसापूर्वी एक घटना आली. एक सिंहगडला एक फॉरेनचा युट्यूबर आलेला. त्यांनी तिकडचा तो जेव्हा गड चढवत होता तेव्हा त्यांनी काही मुलं बघितली, 20-21 वर्षाची काही मुलं असतील ती. त्या मुलांनी त्याला म्हणजे ती मुलं त्याला शिव शिकवत होती की बाबा वरती असेल तर म्हणजे हाय बोल, म्हणजे त्याला शिव शिकवत होती आणि त्याला सांगत होती की हायचा अर्थ हाय. म्हणजे तो जाऊन जाता तर सगळ्यांना शिव देत होता. काही लोक, मी अजून पण सिंहगडचा दुसरा पण एक व्हिडिओ होता गार्डनवरचा, जिकडे काही लोक विमल खातात आणि त्याला विमल देतात ते खायला. म्हणजे एवढी घाण अवस्था आपल्या गडांवरती लोक जाऊन करतात. आपल्या गडावरती जेव्हा मी जेवढे गड चढलोय तेवढं माझे मित्र सगळे आम्ही सहकारी जेव्हा जातो तेव्हा गडांवरती आम्ही जाऊन पहिले आम्ही त्याचा इतिहास बघतो की काय त्याचा इतिहास आहे, काय काय इथे कसं कसं तो गड जिंकलाय किंवा कसा बांधलाय तो गड. रायगडवरती सगळ्यात पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्या म्हणजे असं हातपाय कापत होतं वरपर्यंत जायला. विचार करा, म्हणजे असं मला काय बोलतो ना, इमोशनल वाटत होतं खूप. आम्ही विचार करतो की या पावलांवरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कधी गेले असतील. आणि हीच लोक आता ह्यांना सगळं भेटतंय, आपल्या महाराष्ट्रामध्ये राहायला भेटतंय, आपले मंदिरं सगळी त्या राजामुळे राहिली आहेत, तर त्याचा फायदा उचलतात. आणि जे बाहेरच्या लोकांना आपला चांगला इतिहास, म्हणजे बाहेरच्या लोकांना आपली संस्कृती कळते पण ह्या लोकांना समजत नाही. ही नकली शिवभक्त. आपल्यामध्ये खूप लोक असतील आपल्या आजूबाजूला, त्यांना सुनवा, त्यांना सांगा, त्यांना हा माझा व्हिडिओ पाठवा. त्यांना मनाला कुठेतरी लागलं पाहिजे की आपल्या राजांनी काय केलं आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भूमीसाठी, आपल्या मराठी माणसासाठी. त्या काळी फक्त 14% मराठी भाषा होती, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर ती हळूहळू आधी काहीतरी 66%, पण नंतरला 94% वरती गेलेली मराठी भाषा. विचार करा. म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रह केले लोकांना की बाबा मराठीमध्ये आपला सगळा पत्रव्यवहार, सगळ्या भाषा ही मराठीमध्ये झाली पाहिजे. आणि ही लोक आपल्या जी बाहेरचे लोक आहेत त्यांना असं शिकवतात, असा इतिहास दाखवतात की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार केलेत ते असे ह्या लोकांवरती असे विचार केलेत. ही एकदमची छपरी मुलं असतात. मी आता माझे 2 मित्र गेलेले कर्नाळा नावाच्या किल्ल्यावरती पनवेलला. तिकडे त्या लोकांनी बघितले की बाहेरचा UP बिहारचा मुलगा आलेला, UP बिहारवरून आलेला तो पनवेलला किल्ल्यावरती. का? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्याला विचार आवडतो. मला खूप मस्त वाटलं ते ऐकताना. आणि ही लोक काहीच मराठी, आपली माणसं, मराठी मुलं अशी करतात गडावरती जाऊन. कचरा फेकतील काय, हुल्लडबाजा करतील काय, फक्त ह्यांना. आणि मग ह्यांच्यातला शिवभक्त केव्हा जागा होतो, जय शिवराय म्हणताना, परत काय बोलतात डीजेवरती नाचताना महाराजांचं गाणं लागलं ते हे लोक नाचायला लागतात. अरे पण त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं. 9 वर्ष ते कसं लढत होतो छत्रपती संभाजी महाराज. तुम्ही ते छावा पिक्चर बघितला असेल, कसं त्यांना काय कसं मारलं गेलं होतं. असं जर आपण अनुभवलं असतं तर आपण खरंच आता जिवंत असलो असतो का, काय झालं असतं आपल्यावरती. औरंगजेब तिकडून तो दख्खनातला राजा, छत्रपती शिवाजी महाराज मेल्यानंतरही त्याच्या पत्रामध्ये लिहिले की छत्रपती शिवाजी महाराज हा विचार आहे, हा विचार मला मारायचा आहे. छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं की असा पुत्र मला जर प्राप्त झाला असता तर मी पूर्ण ह्याचा राजा असलो असतो. तर त्या लोकांना आपल्या मराठी संस्कृतीची, आपल्या मराठी भाषेची किंवा काय बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची, संभाजी महाराजांच्या विचाराची, कर्तृत्वाची, परत जे काय बोलतात ना करेज आपण जे बोलतो, धर्माला सांभाळून सगळं करणारे, ह्याची जाण होती त्या औरंगजेबाला. पण ही जी आजकालची नवी पिढीतली शिवभक्त जी स्वतःला म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नसतो माहिती. कधी काय पुस्तकं वाचत नसतात. अरे कधी पुस्तकं वाचा, गडांचा इतिहास वाचा, तेव्हा तुम्हाला काही छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि कसे होते. सिंहगडचा इतिहास वाचा. आपले तानाजी मालुसरे यांनी शेवटपर्यंत लढा दिलेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना सांगितलेलं की बाबा मी तुझ्याही कोणाला दुसऱ्याला वाढवतो, पण ते म्हटले की नाही, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. त्यांच्या घरात लग्न होतं, ते लग्न सोडून ते तो गड जिंकायला गेले. ते आधी लगीन त्यांच्या गडाचं केलं, नंतरला मग रायबाचं लगीन. तेव्हा तर ते तोपर्यंत ते हे गेले पण होते. विचार करा, त्यांचा हात छाटला गेला तरी पण शेवट श्वासापर्यंत त्यांनी तो किल्ला म्हणजे जिंकायच्या नंतर त्यांनी तो श्वास सोडलेला. का? तर आपला छत्रपती शिवाजी महाराज असे माळ होते आपल्या काय. आणि ही लोक असा आदर्श घेतात आणि असा विचार लोकांपर्यंत, बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवतात. मला खरंच त्यांच्याबद्दल खूप असं मला लाज वाटते की अशी लोक आमच्या महाराष्ट्रात पाहिजे झाले. नालायक मिळतील. यांच्यावरती काहीतरी कायदा झालाच पाहिजे. अशी लोक म्हणजे जे गडावरती शिव्या देतात किंवा गडावरती घाण करतात, खूप आम्ही बघतो. तेव्हा गडावरती काहीतरी फालतूचं डील बनवलं असतं, एक एरो असतो आणि काहीतरी हा फालतू लिहिलं असतं.
प्रेमाचा काहीतरी तुमच्या घरी करा ना. गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आहेत, त्याच्यावरती घाण करू नका. राज्य सरकारने पण याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, गडाचं संवर्धन केलं पाहिजे आणि खाली एक बोर्ड लावला पाहिजे की जी लोक तिकडून येतील त्यांनी याचं पालन केलं पाहिजे आणि त्या गडाचा इतिहास असला पाहिजे खाली बोर्डच्या जागी. मग लोकांना कळेल, मग जी बाहेरचे लोक आले हिंदी इंग्लिश मराठीमध्ये, मग त्या लोकांना कळेल की बाहेरच्या लोकांना की या गडाचा इतिहास काय, हा गड काय, म्हणजे या गडाचा इतिहास काय आणि या गडावर छत्रपती शिवाजी महाराज कसे राहिले होते किंवा आपले मावळे कसे राहिले आणि कसे लढलेले आणि जिंकलेले. तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जे शिवभक्तांना त्यांना पण कळतील, नकली शिवभक्तांना, आणि बाहेरचे लोक आले जे आपल्या बघायला आपलं महाराष्ट्र त्यांचं स्वागतच आहे, त्यांना पण आपला इतिहास आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, शिवभक्त तुम्ही असाल तर पुस्तकं वाचा, कमीत कमी पुस्तके नाही तर पिक्चर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे, नाही तर गडावर तरी जा आणि गडावर जायच्या आधी एखादा युट्यूब व्हिडिओ बघा किंवा एखादा काय होतं गुगलवरती सर्च करा की आपल्या या गडाचा इतिहास काय. तेव्हा तुम्हाला खरंच तुम्हाला आश्चर्य येतील डोळ्यातून की हा गड कसा जिंकलेला, सिंहगड कसा जिंकलेला बघा तुम्ही, मग तुम्हाला कळेल. एवढं सांगतो मित्रांनो. अजय देवगणचा पिक्चर पण आहे, त्यात पण तुम्हाला कळेल. एवढंच मला बोलायचं मित्रांनो की हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा आणि जे खरंच स्वतःला शिवभक्त मानतील त्यांनी हा व्हिडिओ खरंच लोकांपर्यंत पोहोचवा आणि जे नकली शिवभक्त पण असतील त्यांना पण ह्या व्हिडिओतून जाण आली पाहिजे की बाबा आम्ही काय करतो हे चुकीचं आहे. स्वतःला विचारा की बाबा मी कधी पुस्तक वाचतो का छत्रपती शिवाजी महाराजांचं, मी कधी गडावरती गेलो का, कधी फक्त शिवजयंतीला नाचायला बाहेर निघतो शिवभक्त म्हणून. तुम्हाला हा प्रश्न विचारा तेव्हा तुम्ही खरा शिवभक्त असाल, जर तुम्हाला जाणीव होईल. हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.